आहेत आणि ही दृश्य आहेत, बोलकी दृश्य आहेत। या गाडीमध्ये आदित्य ठाकरे गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या बाजूला राज ठाकरे यांचे पुत्र बसलेले आहेत। तर ह्या आता गाड्या शिवतीर्थाहून निघालेल्या आहेत आणि एका गाडीमध्ये आदित्य ठाकरे हे स्वतः गाडी चालवत आहेत, त्यांच्या बाजूला राज ठाकरे यांचे पुत्र बसलेले आहेत। तर दुसऱ्या गाडीमध्ये आपण पाहतोय राज ठाकरे हे आहेत आणि या रश्मी ठाकरे सुद्धा या गाडीमध्ये आपल्याला दिसतायत। तर शिवतीर्थावरून आता हे दोन्ही ठाकरे बंधूंचं कुटुंब कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्याही पत्नी एकत्र एका गाडीमध्ये होत्या आणि ही दृश्य दुसरीकडे पाहतोय राज ठाकरे हे व्यासपीठावर पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत, इतरही नेते मनसेचे आहेत। एकीकडे दोन चुलत भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र, दुसरीकडे त्यांचे पुत्र जे दोन चुलत भाऊ आहेत ते सुद्धा एकत्र। आदित्य ठाकरे अमित ठाकरे एका गाडीतून प्रवास केलेला आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी या सुद्धा एकत्र दिसलेल्या आहेत, त्यामुळे हे मनोमिलन आपल्याला बघायला मिळते। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र व्यासपीठावर आहेत। मनसेचा कार्यक्रम आहे, दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात। तर अत्यंत बोलकी दृश्य राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे बाजूला बसले होते, उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य केलं। तर आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य केलेलं आहे आणि या दृश्यातून अनेक मेसेज हे आता समोर आलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला त्यांचे मामा उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांचेही मामा चंदू मामा हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत, संजय राऊत दिसत आहेत। अत्यंत बोलकी दृश्य होती। काही वेळापूर्वी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरे यांनी केलं, तर अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यांच्या गाडीचं सारथ्य आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे हे अत्यंत बोलकी दृश्य आणि त्यातून बरेच मेसेज हे आता समोर येतील। तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत, रश्मी ठाकरे या दृश्यात दिसत आहेत, राज ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा या कार्यक्रमाला आहेत आणि रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्नीने एकत्र गाडीतून प्रवास केलेला आहे। ही सुद्धा बोलकी दृश्य आहेत, अनेक यातून सुद्धा मेसेज हे समोर येत आहेत। त्यामुळे दोन कुटुंब किती एकत्र आलेलं आहे हे यातून दिसतं। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरे यांनी केलं, तर दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य आदित्य ठाकरे यांनी केलं। दोनही ठाकरे बंधूंचं पूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहे। मनसेचा कार्यक्रम आहे, राज ठाकरे यांच्या पक्षाचा हा दीपोत्सव आणि या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब आहेत, संजय राऊत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा आई सुद्धा या कार्यक्रमात दिसत आहेत। दोन्ही भावांचे मामा चंदू मामा हे सुद्धा या कार्यक्रमात आहेत। तर ही फ्रेम राजकीय मोठी फ्रेम आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत। राज ठाकरे यांच्या मनसेचा दीपोत्सवाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आपल्याला दृश्यात दिसत आहेत। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा आपल्याला या फ्रेममध्ये दिसत आहेत। ठाकरे बंधूंचे पूर्ण कुटुंब या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलंय। सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। विनंती करतो, मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय। मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचं आहे। मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचं। तुमचं स्वागत, शुभेच्छा, धन्यवाद। मी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं।
साऊंड वाढव, साऊंड वाढव. साऊंड वाढव. उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनसेच्या कार्यक्रमातील दृश्य आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचं पूर्ण कुटुंब हे एकत्र आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी, मुलं, तसंच राज ठाकरेंची आईसुद्धा आपल्याला या दृश्यात दिसते आहे. चंदू मामा, दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा हे सुद्धा या कार्यक्रमात आहेत. संपूर्ण ठाकरे बंधूंचं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमात आपल्याला एकत्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मनसेचा कार्यक्रम आहे, दीपोत्सवाचा कार्यक्रम, आणि या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळेस शिवसेनेचे इतर नेतेही आहेत आणि मनसेचे सुद्धा इतर नेते आहेत. ठाकरे गटाचे इतर नेते आणि मनसेचे नेते सुद्धा या कार्यक्रमात आहेत. संदीप देशपांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या कार्यक्रमात एकत्र दिसले. काही वेळापूर्वीची अत्यंत बोलकी दृश्य होती. उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य, वाहनाचं सारथ्य हे राज ठाकरे यांनी केलं, तर अमित ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य हे आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तेजस ठाकरे सुद्धा यावेळेस या कार्यक्रमात आहेत. तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांच्याही पत्नी यांनी एकत्रित गाडीनं प्रवास केला आहे. त्यामुळे ही दोनही कुटुंब किती जवळ आलेले आहेत हे यातून दिसतंय. आणि गाडीच्या सारथ्यावरून जो काही मेसेज द्यायचा आहे राज्याच्या राजकारणामध्ये तो सुद्धा देण्यात आला आहे. तर ही भव्य दिव्य अशी ही दृश्य आपण पाहतोय. शिवाजी पार्क, इथून शिवाजी पार्कवर मनसेचा हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालंय आणि या कार्यक्रमाला आता सुरुवात होती आहे. तर हे या दीपोत्सवाचं 13वा वर्ष आहे. गेले 12 वर्ष या कार्यक्रमाला अनेक नेते, अभिनेते आले, मात्र उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच आले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष होतं आणि अखेर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय. दोन्ही कुटुंब एकत्र होती, अत्यंत बोलकी, आणि हे दोन कुटुंब किती जवळ आलेले आहेत हे सुद्धा यातून दिसलेले आहे. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर या कार्यक्रमाचं दीपोत्सवाचं उद्घाटन झालंय. गेली 12 वर्ष हा कार्यक्रम पार पडतोय. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडतो. अनेक नेते, अभिनेते या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. दिवाळी पहाटचा सुद्धा अत्यंत भव्य दिव्य असा कार्यक्रम असतो आणि यावर्षी मात्र उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यक्रमाचं दीपोत्सवाचं उद्घाटन झालंय. आणि त्यानंतरची ही आता आपण आतषबाजी पाहतोय. हॅलो. तर या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही आतषबाजी आपण पाहतो. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मनसेचा हा दीपोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी हा कार्यक्रम साजरा होतो. गेली 12 वर्ष
कार्यक्रम साजरा होतो। यावर्षी या कार्यक्रमाचं 13वं वर्ष आहे आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार, त्यामुळे या कार्यक्रमाकडे साऱ्यांचं लक्ष होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालंय। त्यानंतरची ही आतषबाजी आपण पाहतोय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर आता या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर शिवाजी पार्कवर ही फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांचं कुटुंब आणि राज ठाकरे यांचं कुटुंब, सहकुटुंब, पूर्ण कुटुंब या कार्यक्रमात एकत्र आहे। उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरे यांनी केलंय, तर अमित ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे या दृश्यातून राजकीय वर्तुळामध्ये जो मेसेज द्यायचा आहे तो ठाकरे बंधूंनी मेसेज दिलेला आहे। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतरची शिवाजी पार्कवरची ही फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे। तर यामध्ये रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा एकाच वाहनातून प्रवास केलेला आहे, एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ठाकरे गटाचे इतर नेते, मनसेचे इतर नेते हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। मात्र अत्यंत बोलकी दृश्य होती ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरे यांनी करणं आणि त्यानंतर अमित ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य आदित्य ठाकरे यांनी करणं, त्यातच रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एकत्रित गाडीत प्रवास करणं, यातून काय मेसेज आहे तो बरोबर देण्यात आला। तर या दीपोत्सवाचं शिवाजी पार्कवरील मनसेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। त्यानंतर आतषबाजी झाली आणि आता या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। भरगच्चा असा हा मनसेचा कार्यक्रम असतो। दिवाळी पहाट सारखा कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम, इतरही कार्यक्रम असतात। अनेक नेते अभिनेते या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात। यावर्षीचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारं उद्घाटन आणि ते उद्घाटन पार पडलेलं आहे। त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली। या कार्यक्रमात चंदूमामा वैद्य हे सुद्धा उपस्थित होते। ठाकरे गटाचे इतर नेते, मनसेचे इतर नेते सर्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते। मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहेत। प्रचंड गर्दी ही शिवाजी पार्कवर झाली आहे। अमित ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य आदित्य ठाकरे यांनी करणं आणि उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य राज ठाकरे यांनी करणं, यातून राजकीय वर्तुळात जो मेसेज द्यायचा आहे तो ठाकरे बंधूंनी दिला। ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतोय, ज्यावेळेस उद्घाटन झालं आणि संपूर्ण ठाकरे बंधूंचं कुटुंब हे एकत्रित मंचावरती होतं। संदीप देशपांडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। तर ही काही वेळापूर्वी